मित्रांनो, मी तुमचा इंग्लिश ट्रेनर जगदीश वांदिले मस्टचा उपयोग समजावून सांगत आहे। मस्ट हे मित्रांनो मोडॉल ऑक्झिलरी वर्ब आहे, मोडॉल हेल्पिंग वर्ब आहे। मस्टचा मराठी अर्थ आहे करायलाच पाहिजे, करायलाच हवे। प्रथम मी तुम्हाला मस्ट आणि शुड आणि हॅव टू मधला फरक सांगतो। तू क्लासला यायला पाहिजे, यू शुड कम टू द क्लास, याच्यामध्ये फक्त ॲडवाइस आहे। पण मी जर असं म्हटलं तू क्लासला यायलाच पाहिजे तर यू मस्ट कम टू द क्लास। आणि जर मी असं म्हटलं तुला क्लासला येणे भाग आहे, यू हॅव टू कम टू द क्लास, तर मित्रांनो प्रथम आपण आता मस्टबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेत आहे। तर ॲक्च्युली मस्टचा उपयोग आपण 5 प्रकारे करतो। आपला हा व्हिडिओचा पार्ट 1 आहे, तसेही इथे पार्ट 2 पार्ट 3 व्हिडिओ बनणार आहे। तर मस्टचा उपयोग आपण ऑब्लिगेशन बंधन, ड्युटी कर्तव्य, स्ट्रॉंग रेकमेंडेशन किंवा स्ट्रॉंग ॲडवाइस, स्ट्रॉंग प्रोहिबिशन किंवा कधी कधी कंपल्शन, नेसेसिटी आणि कधी कधी फिक्स डिटर्मिनेशन दाखवण्याकरता करतो। प्रथम आपण मस्टचा उपयोग ड्युटी आणि बंधन, कर्तव्य आणि बंधन दाखवण्याकरता पाहू। जसं यू मस्ट शो युअर ID प्रूफ, तुम्ही तुमचं ID प्रूफ दाखवायलाच पाहिजे। तुम्ही एका हॉटेलमध्ये गेले आहे, तो हॉटेलला म्हणताय तुम्ही तुमचे ID प्रूफ दाखवायलाच पाहिजे, यू मस्ट शो युअर ID प्रूफ। तुम्ही जर तुमचा ID प्रूफ दाखवलं नाही तर तुम्हाला तो हॉटेलमध्ये राहू देणार नाही, कारण ते कसं आहे ऑब्लिगेशन आहे, बंधनकारक आहे। सरकारच्या नियमानुसार ID प्रूफ शिवाय तुम्हाला हॉटेलमध्ये राहता येणार नाही। तर तो समोरचा जो हॉटेलवाला इंग्रजी बोलेल तर तो असं बोलेल यू मस्ट शो युअर ID प्रूफ। समजा तुम्ही एखाद्याला वचन दिलं आहे की मी तुझे पैसे परत करीन, आय मस्ट गिव हिज मनी, मला त्याचे पैसे द्यायलाच पाहिजे। जसं तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, तुम्ही सरकारी नोकरीवर आहात आणि राईट टाईम ऑफिस 10ला सुरू होते, तुम्ही इमानदार व्यक्ती आहात, तुम्ही म्हणाल आय मस्ट गो टू द ऑफिस ऑन टाईम, मी ऑफिसमध्ये वेळेवर जायलाच पाहिजे। अंडरस्टूड? तुम्ही देशाचे देशभक्त आहात, यू आर अ गुड पेट्रॉटिक, पेट्रॉटिक मीन्स देशभक्त, आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या देशाचा विकास झाला पाहिजे, त्यामुळे तुम्ही विदेशी माल खरेदी करायला बायकॉट करता। तुम्ही असं म्हणता यू मस्ट बायकॉट ऑन फॉरेन गुड्स, तुम्ही विदेशी मालाचा बहिष्कार केलाच पाहिजे, यू मस्ट बायकॉट ऑन फॉरेन गुड्स। तुम्ही क्लासमध्ये रोज येता, 2 महिने वेळ तुम्ही घालवलेला आहे, यू स्पेंड 2 मंथ टाइम इन द क्लास, यू मस्ट स्पीक इन द इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये बोललेच पाहिजे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची ड्युटी किंवा बंधनकारक गोष्ट दाखविण्याकरता तुम्ही मस्टचा उपयोग करता। तुम्ही पुष्कळशा ड्युट्या, आय मस्ट कम टू द क्लास ऑन टाईम, आय मस्ट अटेंड ऑल द सेमिनार ऑफ सर, आय मस्ट डू होमवर्क, यू मस्ट फॉलो रूल्स ऑफ द क्लास, हे तुमची ड्युटी आहे। यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स, हे तुमची ड्युटी आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलाचं आज्ञेचं पालन केलंच पाहिजे, केलंच पाहिजे, ही तुमची ड्युटी आहे। दे आर युअर पॅरेंट, अंडरस्टूड? यू मस्ट फोकस ऑन द स्टडी, तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित केलंच पाहिजे। यू मस्ट एक्सेप्ट गुड थिंग, तुम्ही चांगल्या गोष्टी स्वीकारल्याच पाहिजे। यू मस्ट लर्न समथिंग न्यू फ्रॉम युअर सिनियर, तुम्ही तुमच्या सिनियरपासून चांगल्या गोष्टी शिकल्याच पाहिजे, हे तुमची ड्युटी आहे। जर तुम्ही तुमची ड्युटी म्हणून काही गोष्टी कराल तर इट इज बेटर फॉर यू फॉर युअर फ्युचर, अंडरस्टूड? आणि काही गोष्टी बंधनकारक आहे, त्या गोष्टी तुम्हाला करावंच लागते, काही गोष्टी जीवनामध्ये बंधनकारक असते। दुसरा मुद्दा आहे की निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये आपण मस्टचा उपयोग करतो, प्रोहिबिशन दाखवण्याकरता, मनाई करण्याकरता। आता मनाई कशा प्रकारची असते पहा, यू मस्ट नॉट स्मोक इन द प्रिमायसेस ऑफ स्पोकन इंग्लिश क्लास, तुम्ही या क्लासच्या प्रिमायसेसमध्ये धूम्रपान करायलाच नाही पाहिजे, यू मस्ट नॉट स्मोक, कारण हा क्लासचा प्रिमायसेस आहे, या एरियामध्ये विद्या दिली जाते, ज्ञान दिलं जाते, या एरियात धूम्रपान चुकीची गोष्ट आहे। तर यू मस्ट नॉट स्मोक इन द प्रिमायसेस ऑफ स्पोकन इंग्लिश क्लास, तुम्ही एका कॉलेजमध्ये शिकता आणि त्या कॉलेज रेप्युटेड कॉलेज आहे, त्या कॉलेजचे नियम आहे यू मस्ट नॉट अलो टू लिव्ह कॉलेज विदाउट परमिशन, यू मस्ट नॉट अलो, तुम्हाला परवानगी नाही आहे टू लिव्ह कॉलेज, कॉलेज सोडण्याची विदाउट परमिशन, अंडरस्टूड?
यू मस्ट नॉट बिहेव लाईक दिस इन द क्लास. तुम्ही क्लासमध्ये असं वागायलाच नाही पाहिजे. इट इज अ क्लास, इट इज अ कोचिंग. You must not behave like this in the class. Suppose by mistake you behaved arrogantly, rudely. Somebody say you, in these premises you must not behave like this. Understood? तर तुम्हाला काही गोष्टीचं मनाई आहे दाखवायची आहे. तुम्ही स्ट्रॉंग मनाई दाखवण्याकरता मस्टचा उपयोग करता. हॅव यू अंडरस्टूड दिस पॉईंट? मस्टचा तिसरा उपयोग आपण पाहत आहे स्ट्रॉंग रेकमेंडेशन, स्ट्रॉंग ॲडवाइस दाखविण्याकरता तुम्ही मस्टचा उपयोग करता. आता एखादी व्यक्ती तुम्हाला राय देत आहे, रेकमेंड करताय, यू मस्ट वॉच दिस मूवी. बापू ते मूवी इतकी मस्त आहे ना, एक वेळा पाय, एक वेळा तर पाया. मी तुला रेकमेंड करतो, यू मस्ट वॉच दिस मूवी. यू मस्ट गो टू द डॉक्टर. तू डॉक्टरकडे गेलाच पाहिजे. हा तू बिमार आहे, तुला कळत नाही का किती प्रॉब्लेम आहे. यू मस्ट गो टू द डॉक्टर. तो तुम्हाला स्ट्रॉंगली रेकमेंड करताय. यू मस्ट ट्राय दिस आईस्क्रीम. ज्या गावात तू आलाय ना त्या गावात आईस्क्रीम फेमस आहे. मला माहिती आहे तू आईस्क्रीम खात नाही म्हणून, पण यू मस्ट ट्राय दिस आईस्क्रीम वन्स. यू मस्ट गो टू अटेंड वांदिले सर्स क्लास वन्स. एक वेळ तू वांदिलेच्या क्लासला अटेंड करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. करून तर पाय. मी तुला रेकमेंड करतो, कोणतरी तुला ॲडवाईस करताय, यू सच डेमॉन्स्ट्रेशन मस्ट स्टॉप. असे निदर्शने थांबायलाच पाहिजे. अरे असे निदर्शने दिल्याने लोक भडकतात, रायट्स हॅपन, दंगे घडतात. सच डेमॉन्स्ट्रेशन मस्ट स्टॉप. यू मस्ट ट्रॅव्हल विथ तिकीट. तुम्ही तिकीट घेऊनच प्रवास केला पाहिजे. तू इतका हुशार आहे, इतकं टॅलेंट आहे की यू अलोन मस्ट डिसाईड व्हॉट टू डू. काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तू एकट्याने ठरवायलाच पाहिजे. स्वतःच ठरवला पाहिजे बाबा. आपल्या जीवनाचा निर्णय आपण स्वतःच घेतो. यू अलोन मस्ट डिसाईड व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. अंडरस्टूड? एखादी जण तुम्हाला काहीतरी रेकमेंड करताय किंवा कोणतरी स्ट्रॉंग ॲडवाईस करताय तेव्हा तुम्ही इंग्रजी बोलताना मस्टचा उपयोग करता. त्यानंतर चौथा पॉईंट आपण इथे स्टडी करतो, डिस्कस करतो, तो कंपल्शन आणि नेसेसिटी. आता कंपल्सरी गोष्टी कोणत्या आहे? कंपल्सरी जे तुम्हाला करणं आवश्यक आहे. डॉक्टरने म्हटलं यू मस्ट टेक युअर मेडिसिन ऑन टाईम. तू तुझी औषध वेळेवर घेतलीच पाहिजे. एखादी व्यक्ती आहे त्याची फॅटनेस खूप वाढली आहे, खूप मोठा झाला आहे, तो चालणं होत नाही त्याच्याने. या डॉक्टर म्हणते यू मस्ट टेक बॅलन्स डाईट. तू संतुलित आहार घेतलाच पाहिजे. यू मस्ट ब्रश टीथ डेली. तू रोज दात घासलेच पाहिजे, हे कंपल्सरी आहे. इफ यू वॉन्ट टू कीप युअर हेल्थ परफेक्ट तर यू मस्ट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. तू रोज सकाळी उठलाच पाहिजे. यू मस्ट लिसन युअर एल्डर. तू मोठ्यांचं ऐकलंच पाहिजे. तुझ्या सिनियरने जे तुला सांगितलं ते तू केलंच पाहिजे. यू मस्ट डू ॲज यू आर टोल्ड बाय युअर सिनियर. पॅसिव्हचं वाक्य आहे, यू मस्ट डू ॲज यू आर टोल्ड बाय सिनियर. यू मस्ट ओबे ट्रॅफिक रूल्स. तुम्ही रहदारीचे नियम पाळलेच पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट क्विट स्मोकिंग. प्रथम तू धूम्रपान सोडलं पाहिजे. धूम्रपान सोडणं तुला निश्चय आहे. डॉक्टर हॅड ॲडवाइस्ड यू. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या आणि याचा अभ्यास करा. मित्रांनो, मी तुम्हाला मस्टचे 4 प्रकार शिकवलेले आहे. आता हा 5वा प्रकार आहे फिक्स डिटर्मिनेशन, निश्चित करणे. जसं इंडिया मस्ट विन द क्रिकेट मॅच. इंडिया क्रिकेट मॅच जिंकलीच पाहिजे, जिंकायलाच पाहिजे. म्हणजे इंडियाने आता डिटरमाइन केलं आहे की आपण कसंही करून क्रिकेट मॅच जिंकायलाच पाहिजे. तर इंडिया मस्ट विन द क्रिकेट मॅच मी डिटरमाइन केलेलं आहे. कारण मी 3 वर्षापासून बँकची एक्झाम देत आहोत. आता माझा अभ्यास डीप पण झालेला आहे. तर आय मस्ट क्रॅक द बँक यू एक्झाम. आय मस्ट लिव्ह द जॉब. मी जॉब सोडायलाच पाहिजे. मी डिटरमाइन केलं आहे, सोडतोच जॉब. कारण मालकाने मला खूप परेशान केलं आहे. आता मला काही जॉब फॅप करायची इच्छा नाही. आय वॉन्ट टू ओपन माय ओन बिझनेस. तर आय मस्ट लिव्ह जॉब. तुम्ही आतापर्यंत खूप काही केलं पण यश मिळालं नाही, बरोबर केलं नाही. तुम्हाला आता म्हणायचं आहे आय मस्ट डू समथिंग नाऊ. आता मी काहीतरी केलंच पाहिजे. आय मस्ट डू समथिंग नाऊ. तुम्ही एक विद्यार्थी आहे, तुम्हाला वाटते मी काहीतरी बनलो पाहिजे. आय मस्ट वर्क हार्ड टू गेट 80% मार्क. 80% मार्क मिळण्याकरता मी मेहनत केलीच पाहिजे. आय मस्ट वर्क हार्ड टू गेट 80% मार्क. तर मित्रांनो, मी तुम्हाला मस्टचे 5ही प्रकार शिकवलेले आहे. 5 प्रकारामध्ये थोडं रिकॅप करतो. अगोदर मी तुम्हाला ऑब्लिगेशन, ड्युटी, त्यानंतर प्रोहिबिशन, त्यानंतर स्ट्रॉंग रेकमेंडेशन, ॲडवाईस, नंतर कंपल्शन
आणि नेसेसिटी व आता ह्या 5th प्रकार फिक्स डिटर्मिनेशन. अशा प्रकारे मित्रांनो मस्टचा आपण 5 प्रकारे उपयोग करू शकतो. तुमच्या फिलिंग तुम्ही व्यक्त करू शकता, तुमच्या स्ट्रॉंग भावना व्यक्त करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.